जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त. हे बघा आज करडे तालुका शिरूर जिल्हा पुणे इथं बघा आज श्री राम मंदिर जीर्णोद्धार झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज बसवण्याच्या तिथीचाच आज त्यांचा म्हणजे आज कार्यक्रम आहे पहा. तर सुंदर असा कार्यक्रम आहे. जेवण आहे, आत्ता कीर्तन आहे, श्री संतोष महाराज कवठाळे यांचं कीर्तन आहे पहा. तर त्याकरता इथं आज आलेलो आहे पहा आम्ही. सुंदर असं मंदिराचं काम आहे बघा. आणि आज गावकऱ्यांतर्फे बघा उत्कृष्ट असं नियोजन चाललं आहे पहा या मंदिराचं. हे बघा इथं असं नियोजन आहे बघा. वर्धापन दिन आहे बघा आज ह्या राम मंदिर करडे. तर सुंदर असं बघा मंदिराचं काम पण आहे आणि आज वर्धापन दिन आहे. तर त्यानिमित्त भव्य असा कार्यक्रम सोहळा आहे बघा इथे. तर बघा उत्कृष्ट अशी श्रीरामाच्या मूर्ती आहेत बघा. बघा सुंदर अशी आरास केलेली आहे पहा. खरोखर म्हणजे हे किती सुंदर असं बघा इथं. सुंदर अशी मूर्ती आहे बघा इथं. तर सजावट पण चांगल्या प्रमाणात केलेली बघा. श्रीरामाचं मंदिर बघा या आमच्या परिसरात प्रथमच झालं बघा. तर सुंदर असं मंदिर झालं बघा. खरोखर आज यांच्या आग्रहास्तव विनायक बांधल आणि देशमुख यांचे सर यांच्या आग्रहास्तव बघा इथं आज येण्याचा योग आला बघा आज. आणि आता इथं बघा 8 ते 10 वाजेपर्यंत कवठाळे महाराज यांचं कीर्तन होणार आहे बघा इथं. आणि ते पण महाराज आमचे गुरु महाराज आहेत. तर बघा ते सगळाच योग आला बघा आज येण्याचा पण आणि महाराज कीर्तनाला येण्याचा पण. नियोजन करणारे मंडळी आणि सर्व इथं जेवणाचा प्रसादाचा कार्यक्रम चालू आहे पहा इथं. हे बघा उत्कृष्ट असं हे नियोजन आहे खरंच. नमस्कार नमस्कार नमस्कार. हे बघा हे बांधल साहेब आहेत बघा महाराज. आणि आपले देशमुख महाराज नाही आले ते. हा तर ते बघा आज आमची भेट झाली बघा. आणि त्यांनी सांगितलं की आज आमच्याकडं राम मंदिराचं कार्यक्रमाचं नियोजन आहे बघा. काय वर्धापन हे वर्धापन दिन आहे म्हणले आज. तर म्हणजे कवठाळे महाराजाचं कीर्तन आहे. तर चला म्हणलं तुमची येण्याचा योग आला तुमची भेट झाल्यामुळं. नाही तर जवळ असून आम्हाला माहीत नव्हतं की तुमचा एवढा मोठा कार्यक्रम आहे म्हणून. तर खरोखरच उत्तम असं तुम्ही मंदिराचं पण काम लई छान झालं आहे. आणि जवळजवळ परिसरात हे असं मंदिर बघा नाहीच आहे कुठं. कारण राम मंदिर बाकीचं आहे पण राम मंदिर कुठं नाही आहे बघा. हे फार सुंदर मंदिराचं काम झालं आहे. खरं धन्यवाद मानले पाहिजे गावकऱ्यांचे सगळ्या कार्यकर्त्यांचे. तर राम मंदिर झालं आहे चांगली गोष्ट आहे. आणि आज त्या राम मंदिराचा वर्धापन दिन तुम्ही बघा इथं साजरा करताय. तर बरेच म्हणजे तुम्हाला धन्यवाद संपूर्ण ग्रामस्थ मंडळींना. तर मग आता पुढचं नियोजन म्हणजे कीर्तनाचं नियोजन किती 9 वाजता आहे ना? हा ते म्हणले आता पाहुण्या हा म्हणजे 9 वाजताचं कीर्तन चालू होईल बघा. आणि कीर्तन पण फार सुंदर कीर्तन आहे कवठाळे महाराजांचं. धन्यवाद. ग्रामस्थ आहेत बघा. आणि हे गायतडक आहे. तर यांनी बघा इथं नियोजन कशा पद्धतीचं केलं आहे. तर कशा पद्धतीचं नियोजन केलं गायतडक तुम्ही? मी गणेश जिंजुर्गे. हे आमचे मित्र सुनील गायतडक, भाऊसाहेब बांधल आणि विनायकांना बांधल. तर आमच्या ह्या मंदिराला आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर त्यासाठी आम्ही राम मंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्याचा मानस ठेवला होता. तर त्यासाठी आम्ही पेप्सिको फ्रेंड सर्कल तर्फे आम्ही एक स्पीकर व्यवस्था केली. बाकीचे अजून काही ग्रामस्थांनी अन्नदानाची व्यवस्था केली. ग्रामस्थांच्याकडून बाकीची थोडी वर्गणी येऊन त्यासाठी आम्ही कवठाळे महाराजांचं कीर्तन ठेवलेलं आहे. आज संध्याकाळी 8:30 ते 11:30 वाजेपर्यंत कवठाळे महाराजांचं कीर्तन आहे. तसं सकाळपासून आमचा एक अभिषेक झाला 11 ते 1 वाजेपर्यंत. नंतर 2 ते 5 वाजेपर्यंत कीर्तन होतं. आमच्या गावातलेच भजनी मंडळांनी कीर्तन केलं. आणि त्यानंतर आता जेवणाची व्यवस्था झाली आणि आता कीर्तन चालू होईल. तर असा पूर्ण दिवसाचा प्रोग्राम होता. संपूर्ण म्हणजे नियोजन म्हणजे संपूर्ण एकत्र येऊन सगळ्यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं.
आणि त्यात म्हणजे बांधव साहेब फार भाविक महाराज आहे बघा. तर हे म्हणजे आमची आज कमीत कमी 6 महिन्यापासून आमची ओळख झाली. म्हणजे नारायणपूरला आमची एकत्र भेट तेव्हापासून आमची ओळख झाली. खरंच यांची भक्ती पाहून खरंच म्हणजे यांचं नुसतं सामाजिक सांगायला आपण त्यांची भक्ती ही मनापासून आहे. कारण 2 वेळेस आम्ही नारायणपूरच्या महाराजांचं देवासन झालो त्यावेळेस बघा तिथे सकाळी तिथं पहिले तिथं हजर झाले होते. परत 10व्याला आले. परत मग प्रत्येक ठिकाणी आता एक 2 दिवसापूर्वी मी कुंभमेळ्याला गेलो होतो. तर त्यांनी माझं त्यांनी मला फोन केला, म्हणले आम्हाला यायचे पण संगत कसं काय. तर ते म्हणलं आता तुम्ही डायरेक्ट या म्हणलं. खरं बघण्यासारखा मेळावा आहे म्हणजे. आणि तिथून मग आम्ही अयोध्येला पण जाणार होतो पण थंडी जास्त असल्यामुळं परत माघारी आलो. न खरंच पण ते आता पण जाणार परत आम्ही अयोध्येला परत राम मंदिरात भेट घ्यायला जाणार आहे आम्ही. जय श्रीराम. जय श्रीराम. आता थोड्याच वेळात आता कीर्तनाला सुरुवात होईल बघा. आता लोकांनी प्रसाद वगैरे घेतलेला आहे आणि आता कीर्तनाला सुरुवात होईल. आणि बघा हे कसं नियोजन आहे बघा या मंदिराचं. संपूर्ण लोक कशी बघा आधी व्यवस्थित झाली चालू आहे बघा. या ठिकाणी विनेकरी आणि चोपतात. बघा आता या ठिकाणी जे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात ते रामचंद्र मारुती जगदाळे. कृपया आपणासही विनंती आहे, खूप मोठं या ठिकाणी येऊन ग्रामस्थांच्या वतीने आपला सन्मान होतोय. त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तंत्र